मित्रांनो, जर तुम्हालाही फॉर्च्युनर गाडी घ्यायची असेल तर तुम्ही 5 मिनिटं थांबा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण फॉर्च्युनर गाडी घेतल्यानंतर तुमच्या अगोदर कुठून कोणते कोणते किडे बाहेर येतील काहीच सांगू शकत नाही. अहंकारी रावण प्रतीक शिंदे, माजलेला माणूस, घमंडी माणूस. या पृथ्वीवर एकमेव माणूस असा आहे ज्याने स्वतःच्या कष्टाने फॉर्च्युनर घेतली आणि त्याचा त्रास पूर्ण इंस्टाग्राम भोगतोय. मी टू व्हीलर वर फिरत होतो म्हणून मला सोडून गेलती ना, हे नाही हे 50 लाखाचं आहे तुमचं व्हीआयपी. आज माझं खेळणं. त्यामुळं जर तुम्ही घेणार असेल तर तुमच्या आई बापांच्या हिमतीवर घ्या, तुमच्या हिमतीवर घेऊ नका, कारण आता एकाला सहन होत नाहीये, अजून नको भर. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तुम्ही जर तुमच्या हिमतीवर फॉर्च्युनर गाडी घेतली तर तुमच्या डोक्याची गोटी पटकन फिरू शकते आणि तुम्ही कधी येडी चाळी चालू करू शकते. इंस्टाग्रामवर असाच एक मुलगा आहे ज्याने चहा विकू विकू फॉर्च्युनर घेतली आणि त्याचा त्रास पूर्ण आता इंस्टाग्राम भोगतोय. एकदा की तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेतली की तुमच्याकडे डायरेक्ट लायसन येऊन जातंय. तुम्ही 2 गाड्या ठोका, 3 गाड्या ठोका, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि गाडीचे ठोकल्या गाडीच्या बाहेर यायचं आणि डायरेक्ट रील बनवायला सुरुवात करायची. भाऊ, तुम्हाला काय वाटलं मी हारलोय? मी हारत नसतोय. उद्याच गाडी नीट, उद्याच. रील स्टार प्रतीक शिंदे यांनी धडकवल्या 2 गाड्या. रील स्टार प्रतीक शिंदे करतोय महामार्गावर स्टंट. रील स्टार प्रतीक शिंदे ट्याव. फॉर्च्युनर गाडी घेऊन तुम्हाला माजलेवाणी करायचंच असेल तर प्रतीक भाऊने आपल्याला एक क्रायटेरिया दिलाय. त्याच्यात जर आपण बसत असेल तर तुम्ही गाडी घेऊन नक्की माजलेवाणी करू शकता. अरे जेव्हा मी दान धर्म करतो, गोरगरिबांना सांभाळतो, अनाथ आश्रमात जाऊन दान करतो, वृद्धाश्रमात जाऊन दान करतो, मुक्या जनावरांची सेवा करतो, तेव्हा कशात बोट घालून बसलेला असता तू? बोटो कुठं होते माहित नाही, पण तू त्यावेळी इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट केल्या असत्या ना, त्यावेळी तुला काही लोकांनी हेच बोललं असतं.